कर्म करायला जाते आणि कांड होतं असं माझ्यासोबत नेहमीच घडतं. त्या अगोदर बघा गॅलरीमध्ये एवढी सगळी फुलं छान फुलली होती आणि हा कढीपत्ता तर विचारायलाच नको, इतका सुंदर फुलला आहे ना, खूप मस्त पानं आली आहेत त्याला. त्यानंतर त्याच फुलामधली काही फुलं मी देवपूजेसाठी काढून घेतले, देवपूजा केली, देवाला दिवा लावला, फुलं ठेवली आणि मस्तपैकी मनोभावाने देवाची पूजा केली. त्यानंतर घरामध्ये धूप लावलं, ह्या धुपाचा वास खूप छान येतो. आणि हे प्लांट तर दाखवायचं राहूनच गेलं, एवढे सुंदर फुलं आली होती ना त्याला. आता हेच जे मी केलेलं कांड ते म्हणजे कपडे वाळत घालायला गेली आणि कपड्याचं स्टँड खाली पडून गेलं. नशीब मला लागलं नाही. आता आयुष्यामध्ये किती पण कांड झाली, काहीही झालं तरी काम करायचं सोडायचं नाही. आता घरातली आवरावर तर करावंच लागणार. त्या कपड्यांचं काय करायचं, स्टँडचं काय करायचं हे नंतर ठरविल. अगोदर मी सगळी घरातली साफसफाई करून घेतली. नंतर 5 वाजता मुलाला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, कारण त्याचं पोट दुखत होतं. रात्री स्वयंपाकाच्या तयारी लागल्यानंतर माझं अचानक लक्ष गेलं आमच्या मॅडमवरती, ज्या की ट्युशनला जाऊन घरी येऊन पण परत अभ्यास करायला लागल्या आहेत. आणि मुलाला साधा अभ्यास करायला घे म्हणलं की त्याचं पोट दुखायला चालू होतं. मग काय, मला असं वाटलं की हुशार आईशी कदाचित हुशार मुलगी असावी ही. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्याला. तोपर्यंत बाय बाय.